नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत गाजराच्या हलव्याची रेसिपी शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला गाजराचा हलवा बनवायचा कंटाळा येतो, कारण त्याला वेळही जास्त लागतो आणि आपला गॅसही जास्त जातो। त्यामुळे आपण गाजराचा हलवा बनवायचा कंटाळा करतो। पण आज मी तुमच्यासोबत अगदी झटकीपट हलवा कसा बनवायचा ते मी सांगणार आहे। या पद्धतीने जर तुम्ही हलवा बनवलास तर तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 किलो गाजर घेतले आहे, ते स्वच्छ धुवून साळून घेतलेले आहे। त्यानंतर मी याचा किस करून घेतला आहे। किसणीच्या साहाय्याने मी गाजर मस्त असे किसून घेतले आहे। भरपूर असा किस तयार झालेला आहे। आता आपण हे कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळे कुकरमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेत आहे। हलवा कुकरमध्ये केल्याने अगदी झटकीपट तयार होतो आणि आपल्याला वेळही जास्त लागत नाही। यामध्ये मी 2 इलायची आणि 3 लवंगा घातल्या आहे। इलायची आणि लवंगाचा फ्लेवर हलव्याला खूप छान येतो, त्यामुळे तुम्ही गरम तुपामध्ये हे अवश्य घाला। त्यानंतर लगेचच आपल्याला गाजराचा किस घालून घ्यायचा आहे। गाजराचं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला तुपामध्ये गाजर हे छान असं परतवत राहायचं आहे। जवळजवळ 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे परतवायला वेळ लागतो। आपल्या गाजराचं पूर्ण पाणी हे आटल्या गेलं आहे। आपले गाजरही छान असे परतल्या गेले आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही तुपामध्ये गाजर छान परतवून घेतले तर तुमच्या हलव्याला टेस्टही खूप छान येते। त्यानंतर लगेचच आपण 1 ग्लास यामध्ये दूध घालून घेणार आहोत। दूध यामध्ये आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण आपण यामध्ये खव्याचा वापर करणार आहे, त्यामुळे आपल्याला वेळही जास्त लागणार नाही। बऱ्याचदा आपण काय करतो, 1 किलो गाजराला आपण 1 लिटर दूध घालतो आणि आपल्याला ते पूर्ण दूध आटेपर्यंत म्हणजेच त्याचा खवा बनेपर्यंत आपल्याला वेट करायला लागतो। तर अशा पद्धतीने न करता आपण 1 ग्लास दूध घाला आणि 2 ते 3 शिट्टीमध्ये हलवा मस्त असा शिजवून घ्या, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल। दूध घालून आता लगेचच मी कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहेत। बघा, आपले गाजर हे पूर्णपणे शिजल्या गेलं आहे। दूधही आटल्या गेलं आहे। थोडंफार दूध शिल्लक आहे, पण तेही आता आपण खवा घालणार आहे, यामध्ये पूर्णपणे आटल्या जाईल। गाजरही आपले मऊ असे शिजल्या गेले आहेत। आता आपण यामध्ये 1 वाटी खवा, काजू बदामचे काप आणि अर्धी वाटी साखर घातली आहे। साखर ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। खवा घातल्याने आपल्याला गाजरचा हलवा बनवायला वेळ लागत नाही आणि आपला हलवाही खूप टेस्टी होतो। ड्रायफ्रूट्स घालून घेतले आहे। त्यानंतर अर्धी वाटी साखर घातली आहे। आता आपल्याला अगदी साखर वितळेपर्यंत आपल्याला हलवा हा शिजवायचा आहे। मोठ्या गॅसवर तुम्ही हा हलवा छान असा हलवत राहा। अगदी 5 मिनिटात आपला हलवा तयार होतो। बघा, साखरही आपली वितळल्या गेली आहे। मस्त असा हलवा आपला तयार झालेला आहे। अजून 2 ते 3 मिनिटं मी मोठ्या गॅसवर गाजर हे छान असे शिजवून घेईन। मस्त असा हलवा आपला तयार झाला आहे। अगदी कमी वेळेत आपला हलवा तयार झाला। तर अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे। तुम्हीही अशा पद्धतीने गाजराचा हलवा नक्की ट्राय करा। बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। तसेच आपण यामध्ये खवा वापरला आहे, त्यामुळे याची चवही दुप्पट होते आणि आपला वेळही कमी लागतो। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।